फोन कोणाचा वाजतोय की? अगं बाई माझ्या मोठ्या ताईचा फोन आहे. बरं दिवसांनी फोन केली. हॅलो, हा ताई बोल ना. अगं काय नाही, भांडी घासत होते. हा पोरं जेवलेली भांडी घासत होते. बोल की. बरी असेल का? बरी आहेत की? हा बरी आहे का? दादाच फोन आलता बाई. काय म्हणत होता? हा रस खायला बोलत होता बाई. काय म्हणस ना? होय बार काय बोलला होता? पप्या कधी बोलला तुला? पप्या मला बोललेला नाही. होय हां हां बरं बरं हां पप्याकडे जाऊ का? हां हां नाही नाही पप्याकडे जाऊ. पप्याकडे कसं आता त्याला नोकरी बुकरी लागली. हां आणि पुण्याला राहते ना त्यानं. त्याच्याकडे जाऊ. दादाकडे नको जायला गावाला. आणि त्याच्या गावाला एकतर गाड्या बिड्या काय भेटत नाही काय नाही. हां उन्हामध्ये मला कुठे जाऊन थांबायचं मला लेकराला घेऊन. हां नाही नाही पप्याकडे जाऊ पुण्याला. हां रसाळी खाऊन 4-5 दिवस राहून करून येऊ. हां दादाकडे नको माय. हां 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 ठेव ठेव. हां अगं सुनबाई हां काय इकडे वाजता ये ग. आली आली. इकडे काय ग काय झालंय? कोणाला फोनवर बोलतेस? मोठ्या ताईचा फोन होता. बहिणीला होय? की दादाचा फोन आला आणि माझ्या बारक्या भावाचा फोन आला. आमरस खायला बोलवलं. आमरस खायला बोलले होय? आम्हाला दोघीला पण जायचंय. कुणीकडे चालल्या मग आता? नाही मोठ्या छोट्या भावाकडे छोट्या जायचं. भाऊ. पुण्याला जायचं. तो पुण्याला राहतोय ना आता. होय. त्याचं सगळं चांगलं झालं. आता गाडी बिडी घेतला आणि नोकरी पण लागली त्याला. म्हणून आम्ही पुण्याला चाललोय. बारकी मोठ्या भावाकडे नाही जाते. मोठ्या भावाकडे काय त्याच्या गावाला काय गाड्या पण भेटत नाही आणि रस्त्याला उभारावं लागते भर उन्हामध्ये. आणि एका घेऊन कुठे जाऊन थांबायचं त्या गावाला जायला. बरोबर होय माय. आता कडूच लागते. नाही अगं तुमच्या दोघे बहिणीला की नाही असं मानलं पाहिजे. अगं आता त्याच्यावर गरज पडली, त्याच्यावर आता म्हणजे वाईट वेळ आली म्हणून तुम्हाला ननगा भाऊ सुचलाय. नोकरीवाला भाऊला तुम्हाला पाहिजे. अगं पण ती नोकरी त्याला कशी लागली, कोण लावून दिलं, कोणी कष्ट केलं? अगं तुझ्या मोठ्या भावानेच त्याला नोकरी लावून दिली. आता मोठ्या भावावर वेळ आली म्हणून तुम्हाला छोटा भाऊ लागते. अगं तुमचे लग्न 10-10 लाख रुपये कर्ज काढून लग्न लावून दिलाय त्यानं तुमचे. एवढे उपकार लगेच फेडताय होय ग? बरं का माझ्या मोठ्या बहिणीच्या नादी लागून ना मी पण लय बावळटासारखी वागत होती. नाही आहो माझ्या मोठ्या भावाचे कष्ट मला काही दिसले नाहीत आहो. कारण मी सगळ्या गोष्टी विसरून गेल्या होत्या. बारक्याचं बघण्यामध्ये मी मोठ्याचे कष्ट त्यांनी माझ्या बापासाठी काय काय केलेले, त्याच्या लेकरासाठी त्याच्या संसारासाठी त्यांनी किती झटलं आणि आमच्या दोघी बहिणीसाठी त्यांनी किती कष्ट केले आहो. ते मी खरंच आहो मी सगळं विसरले होते आहो. सॉरी बरं का सासूबाई, तुम्ही मला सांगितलं लवकर. इंग्लिश भाषेत तुझ्या सॉरी म्हणशील म्हणून तुला ज्ञान सांगायला लागत. सुनबाई एक गोष्ट लक्षात ठेव, माहेरचं उपकार कधी विसरू नको. मोठ्या भावाने तुझ्या लय कष्ट केली. तुझ्या माया बापाला तुम्हाला लय कष्टाने त्यांनी सांभाळलंय. त्यानं स्वतःचा संसार त्यानं कधी बघितला नाही, पण तुमच्या दोघी बहिणीसाठी भावासाठी त्यानं असे पायाचं मात्र केला, पण त्यानं स्वतःचा कधी विचार केला नाही. त्याच्यामुळं कधी विसरू नका ग त्याला. त्याच्या घरी चटणी भाकर मिळू दे, त्याच्या घरी आनंदाने 4 दिवस राहून खाऊन या. अगं श्रीमंताच्या घरी तर कोणी बी जाते. आम्ही काय पण मूर्खासारखी करत होते आहो. तुम्ही माझे डोळे उघडल्यात बरं का वेळेवरती. नाही आता ठरव कुठं जायचंय तुला ते. दादाकडे जाणार. माझ्या आई वडिलांना एक गोष्ट लक्षात ठेव, लहानाची मोठी होजो तर भाऊ लक्ष ठेवतो बहिणीवर. बहिणीचं कन्यादान करजो तर भाऊ लक्ष ठेवतो. सासरचा भाऊ श्रीमंत भाऊ भेदभाव करू नका. अगं आपल्या शेवटच्या श्वासापतर माहेरचे दोन्ही भाऊ धावून आले तर आपली शान राहते. आता तुम्ही भेदभाव करायला लागल्या. बघ बाई तू ठरव काय करायचं काय नाही ते. हॅलो ए ताई ऐक, आपण दादाकडे जाऊ का? पप्याकडे नको जायला पुण्याला. आपल्या मोठ्या भावाने आपल्यासाठी किती काय काय केलंय अगं. मग आता ह्याला 4 दिवस झालं नोकरी लागली म्हणजे लगेच आपण याच्याकडे जाऊन डोळे फिरवायचे का? नाही अगं, मोठ्या भावाने आपल्यासाठी आणि आपल्या आई वडिलांसाठी लई कष्ट केले. त्यांनी त्याच्या स्वतःसाठी कधीच त्याचा स्वतःचा विचार कधी केला नाही. त्याला कधी नोकरी लागली नाही म्हणला नाही, त्याला शिकलो नाही म्हणला नाही. काय कशाला दिले? आपल्या लग्नासाठी 10-10 लाख रुपये कर्ज काढून आपलं लग्न लावून दिलं अगं. काय तुला पण कळत नाही वय? तुझ्या नादी लागून मी पण बावटासारखी वागायला लागली अगं. मग मोठ्या भावानी कधी तर त्यांनी माझ्याकडे शेती नाही, माझ्याकडे बाडी नाही, माझ्याकडे नोकरी नाही म्हणून कधीच कोणाला कंप्लेंट केली नाही अगं. त्याचे अगं मोठा भाऊ म्हणून त्यानं सगळं कर्तव्य सगळं पार पाडलं अगं. आपण असं करायचं का शेवटला? ए बाई ताई तू ठेव फोन. आणि ये वाटलं तर ये बाई ना तर नाही नको येऊ. मी तर जाणार आहे गावाला भावाकडे मोठ्या. मी छोट्याकडे जाणार नाही, त्यानं पुण्याला राहते. काय त्याच्यात जाऊन धावाय त्याच्या रूममध्ये जाऊन राहायचं तुला? नाही मी नाही येते, मी गावाला जाणार आहे मोठ्या भावाकडे. मोठा भाऊ आपल्यासाठी सगळं बरंच काय केलं. मोठ्या भावाने आपल्यासाठी खूप काही केले माहितीये का? ही कधी विसरायला नको बरं का सांगू तुला. मग
आपल्यासाठी त्यांनी 10-10 लाख रुपये सहज असं काढून कर्ज काढून, आपल्या मायबाला होत नव्हतं कष्ट करायला, तर त्यांनी स्वतः 10-10 लाख रुपये कर्ज काढून आपलं लग्न लावून दिले, चांगले चांगले घरं दारं बघून दिला त्याने आपल्याला. आता त्याची परिस्थिती खराब आहे म्हणून आपण जर ह्याच्याकडे नको त्याच्याकडे जाऊन जमते की ग? तू मोठी आहेस ना ताई, तुला कळायला पाहिजे ग. हा ठेव बोल. हॅलो दादा. हा बोल की बाई, बरी आहेस की? मी तुझ्याकडे येणार आहे रस आहे. होय, कवा येऊ म्हणालीस? कवा येऊ लागल्या मग? होय, सुट्ट्या लागल्यात होय. हा. आम्ही सगळेच येणार. सोयरा बिवल्यात की? तुला माझी परिस्थिती माहित आहे की? अरे असू दे रे, काय नाही. तुझ्या घरी बाबा चटणी भाकरी असेल तरी चालेल बाबा, पण आम्हाला तुझ्याच नाही घरी बाई, नाही तुमची लेकर आता शहरात राहिलेली होय ना. नाही, नाही, नाही. हा, येते, बर येते. बर, ये हा, संध्याकाळपर्यंत ये बाई येते, ये. हा. बघ बाई, माझा दादा मी येते म्हणल्यानं, ते म्हणल्यानं बाई कधी येऊ राहील, आता बसतोस की संध्याकाळी बसतोस म्हणून म्हणतोय. हा, असं राहते गावाकडची बल्ला कशालाच येत नाही. शहरातल्या लोकांचं असंच असते. ह्याला नोकरी लागली तर ह्यानं मला साधा फोन पण केला नाही, बहिणी येतीस काय, येणार आहेस काय विचारलं. शिट्टीमध्ये कसं राहते ते मला माहित आहे की, मी आता शिट्टीतच राहते की, कुठून खाऊन कुठून पादायचं राहते इथं. गावाकडे चटणी भाकरीच पण पोटभर देतात आणि आपुलकी राहते माणसं मध्ये. बाई माझ्या मोठ्या भावाकडे जाणार आहे मी रसाळी खायला. माझ्या सासूबाईने माझे डोळे वेळेवर